करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला, मात्र पाकिस्तानची 2 विमानं मिग विमानं ही पाडण्यात आलेली आहेत। निश्चितच सर आनंदाची बाब आहे आणि आपण बघतोय देशभरात जल्लोष सुद्धा बघायला मिळतोय। फटाके फोडले जात आहेत, आतषबाजी केली जाते, एकमेकांना गोडधोड खाऊ घातलं जातंय, मिठाई वाटली जाते आणि जय हिंदचा नारा देत या ठिकाणी भारतीय नागरिकांकडून जी कारवाई काल रात्री झालेली आहे त्याचं स्वागत केलं जातंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या आपण मॅपच्या माध्यमातून जी 9 ठिकाणं आहेत त्यांची देखील माहिती घेतली। मात्र भारतामध्ये सध्या काय घडतंय, खरं तर एक आनंदाची बातमी साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही बघितलेली आहे, ती म्हणजे भारताचे सर्व फायटर पायलट जे आहेत ते सुरक्षित आहे, कुणी जखमी झालेला नाही आहे। तर दुसरीकडे देशभरात आता जल्लोष केला जातोय, जय हिंदचा नारा, वंदे मातरम म्हणत या ठिकाणी आपण पाहतोय फटाके फोडले जात आहे, आतषबाजी केली जाते। एकीकडे पहिली दृश्य जी आपण पाहतोय ती म्हणजे पाकिस्तान मधली दृश्य आहे, जी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली, हल्ला करण्यात आला, त्याची खरं तर पहिली दृश्य आहे। तर दुसरी दृश्य आपण बघतोय भारतातली, कशा प्रकारे आनंद व्यक्त केला जातोय त्याची आपण दुसरी दृश्य जी आहे ती आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। खरं तर ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय अगदी दिवाळीसारखं सेलिब्रेशन जे आहे ते भारतात सध्या केलं जातंय। कारण पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता त्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त उसळलेलं होतं आणि आता भारतीय सरकारनं चोख असं प्रत्युत्तर ते दहशतवाद्यांना दिलंय। मेरा नाम नितिन कुमार है। ये सुबह सुबह आप लोगों ने पटाखे फोड़ने शुरू कर दिए, कब और क्या जानकारी मिली आपको? हमारे को ये मिली है कि रात को 1:30 बजे भारत ने पाकिस्तान पे हमला कर दिया है और अपने जो अभी उन्होंने हत्या की थी उस मामले में। तो जो सुबह सुबह जानकारी मिल गई, मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीर प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे, आपण तो निर्णय बघतोय। जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, पूंछ मधील शाळा बंद ठेवण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता हा प्रशासनाचा मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे। आपण बघतोय काल रात्री मोठा हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि दहशतवादी स्थळ जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाचा हा मोठा निर्णय, कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर पीओके जवळच हे सर्व हल्ले जे आहेत ते झालेले आहेत आणि त्यानंतर या सर्व शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय आता जम्मू काश्मीर सरकारनं घेतलाय। मुख्यतः पाकिस्तान आगळीक करताना पाहायला मिळतोय। पाकिस्ताननं अनेक नागरी भागांमध्ये शेलिंग केलेलं आहे, इतकंच नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर फायरिंग केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून जम्मू काश्मीर प्रशासनानं घेतलेला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, सीमावर्ती भागांमधल्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। आत्ता काही क्षणापूर्वी आपण जम्मू काश्मीरमधून जी प्रतिक्रिया पाहत होतो यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की शेलिंग म्हणजे मुख्यतः छोट्या स्वरूपाची जी क्षेपणास्त्र असतात ती टाकण्यात आलेली आहेत पाकिस्तानच्या माध्यमातून। सीमावर्ती भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर टाकण्यात आलेली आहेत आणि इतकंच नाही तर गोळीबार हा सातत्यानं केला जातोय आणि त्यामुळे एक भारत माता की जयचा नारा या ठिकाणी दिला जातोय आणि सर्व भारतीय नागरिकांकडून हा आनंद जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। अगदी दिवाळी आज भारतामध्ये साजरी होताना दिसते आहे। काल रात्री पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्यानंतर आज सकाळपासून पहाटेपासून प्रत्येक भारतीयानं खरं तर या कारवाईचं स्वागत केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर, निष्पाप लोकांचा बळी या दहशतवाद्यांनी घेतलेला होता। 30 जणांचे 30 भारतीयांचे प्राण हे या ठिकाणी गेलेले होते, 30 जणांना शहीद व्हावं लागलेलं होतं आणि यावेळेस धर्माच्या नावावरती गोळीबार करण्यात आलेला होता। मात्र भारतानं संयमाची भूमिका घेतलेली आहे आणि केवळ दहशतवादी तळांनाच उद्ध्वस्त केलेलं आहे। तर पाकिस्तानी लष्कराच्या किंवा सैन्याच्या कोणत्याही ठिकाणावरती हल्ला जो आहे तो भारतीय लष्करानं केलेला नाही, भारतीय सैन्यानं केलेला नाही, केवळ जे दहशतवादी स्थळ होते त्यातनंच उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। ज्यांनी भारतीय मुलींचं कुंकू पुसलं, भारतीय महिलांचं कुंकू पुसलेलं आहे, संसार उद्ध्वस्त केलेले आहेत, त्यांना आता हा धडा जो आहे तो शिकवण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही जी कामगिरी आहे, ही जी कारवाई आहे ती कौतुकास्पद तर म्हणावी लागणारच आहे। कारण भारतानं संयमाची भूमिका घेत आज एकीकडे देशामध्ये ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिलचं आयोजन
आयोजन केलं, तर दुसरीकडे रात्री पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केली आणि या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून तब्बल 9 ठिकाण 9 दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त केलं. भारतीय महिलांचं कुंकू, निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानने सपोर्ट केलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं. जैश ए मोहम्मदचं जे मुख्यालय होतं ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. जैश ए मोहम्मदचं मुख्यालय हे पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणीच ज्या ट्रेनिंग कॅम्प चालू होत्या त्या सुद्धा आता उद्ध्वस्त करण्यात आल्या असल्याचं आपण पाहतोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं, आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवरती हल्ला केलेला नाही असं या दरम्यान संरक्षण मंत्रालयानं म्हटलेलं आहे. ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यामध्ये खूप संयम दाखवला असं सुद्धा राजनाथ सिंह म्हणत आहे. आम्ही आमची कटिबद्धता निश्चितच पाळली आहे.